मित्रांनो, मी आज आलेलो कल्याणला आणि मी तुम्हाला आज बिर्ला कॉलेज टू खडकपाडा आणि त्याच्या पुढचा पण एरिया जो डेव्हलप झालेला आहे तो दाखवणार आहे। कल्याणला भरपूर डेव्हलपमेंट होते, इथं काही लिंक रोड म्हणून सुद्धा होतो आहे, जो हा एरिया पूर्ण मुरबाडपर्यंत जोडणार आहेत आणि पुढे भविष्यामध्ये मेट्रो वगैरे ट्रेन वगैरे पण होणार आहे। तर ह्या एरियाला डिमांड खूप आलेली आहे। माझ्या पाठीमागं शाड आहे आणि इथून पुढे कल्याण एरिया चालू होतो। तर मी तुम्हाला आज पूर्ण ती डेव्हलपमेंट झालेली इथली लोकॅलिटी दाखवणार आहे, तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। समोर बघा किती चांगल्या बिल्डिंग्स तयार झालेल्या। हा शाड स्टेशन जवळचा एरिया आहे आणि त्या बिल्डिंग शाडमध्ये येतात आणि ते कल्याण संपतं आणि इकडे हा रोड बिर्ला कॉलेजकडे जातो। आपण ह्या रोडलाच जाणार आहे आणि पुढं खडकपाडापर्यंत जाणार आहे चालत। ट्रॅफिक पहिल्यापेक्षा जास्त वाढली इकडे, पहिले एवढी ट्रॅफिक नसायची, पण लोकवस्ती वाढल्यामुळं आता ट्रॅफिक पण वाढली। कल्याणची जी लोकसंख्या आहे ना भरपूर वाढली। हे बघा नवीन नवीन कन्स्ट्रक्शन इकडे होतातच आहे। आत्ता आपण बिर्ला कॉलेजच्या गेटजवळ आलेलो आहे। इथे समोर बिर्ला कॉलेजच्या समोर बघा बिल्डिंग्स तयार होतात आहे। आणि ह्याच्या पलीकडं कॉलेज कॅम्पस आहे बिर्ला कॉलेजचं, ते हॉटेल आहे शेगडे बंधूच्या त्या साईडला, आणि हा रोड जातो खडकपाडाला। सॉरी मित्रांनो, आज आपला व्हिडिओ थोडा नॉइजी असणार आहे, कारण मला अपेक्षा नव्हती एवढी इथं वर्दळ असेल, कारण पहिले नव्हती। पहिले मी हा रोड सायकलिंग करून जायचो आणि इथे पुढेच एक माझी फ्रेंड राहत होती, तिच्या घरी यायचो कधीतरी, पण आता 23 वर्ष झालीत, मला नाही वाटत ती तिथे राहत असेल। तर थोडा बॅकग्राऊंडमध्ये गाड्यांचा आवाज येईलच। आता आपण खडकपाडा इथून नाही का 10 मिनटावर आहे, पण रेसिडेन्स भरपूर झालेले तिकडं। ते शॅफ्रन सागा रेस्टॉरंट आहे, व्हेज रेस्टॉरंट समोर, आणि आजूबाजूचे एरियाज पण भरपूर डेव्हलप झाले आहेत। शॅफ्रन सागा हॉटेल आहे ना, इथं आतमध्ये पण भरपूर डेव्हलप एरिया झालेला आहे। माझ्यासमोर एक हॉस्पिटल आहे, उमादेवी सीताराम बैरागी हॉस्पिटल फर्टिलिटी अँड रिसर्च सेंटर, हे इथे समोर येते। रोड पण सिमेंटचा बनवलेला आहे चांगला। इकडं पण काहीतरी स्कायडेक फॅमिली गार्डन रेस्टॉरंट। कल्याणचा मित्रांनो जो इतिहास आहे ना तो हजारो वर्ष जुना आहे। माझे जे कल्याणचे मित्र आहेत किंवा तुमचे कुठले मित्र असतील ना त्यांनाही विचारा, तेही सांगू शकणार नाही। पण कल्याणचा जो इतिहास आहे ना तो खूप म्हणजे हजारो वर्षापूर्वींचा जुना आहे, आणि कल्याण हे नाव आहे ना हे खूप जुनं आहे। अशी सिटी आहे ना कल्याण ज्याचं नाव कधी चेंज नाही झालेलं, हे म्हणजे प्राचीन काळात, प्राचीन बोलू नाही शकत पण हजारो वर्षापासून असंच आहे, असं मी एका ब्लॉगवर वाचलं होतं। पण कल्याण शहर हे कोकणामध्येच येतं का, नॉर्थ कोकण बोलतो आम्ही याला। हा इथला वसईचा भाग, रायगडचा भाग किंवा बदलापूर कसारापर्यंत याला आम्ही नॉर्थ कोकण बोलतो। मुंबईसुद्धा कोकणातच येते, पण खूप लोकांना असं वाटतं की तळ कोकण म्हणजेच खरं कोकण, ते चुकीचं आहे। जर तुम्ही सप्त कोकण कधी ऐकलं आहे का? सप्त कोकण म्हणजे कोकणाची सुरुवात ॲक्च्युली गुजरातपासून चालू होते, आणि जे केरळ राज्य आहे ना, केरळ तामिळनाडू, त्याला पण कोकणच एन्शंट टाईमला बोलायचे, सप्त कोकण बोलायचे। आता चांगली गोष्ट ही झाली की इथं सिग्नल्स वगैरे आहेत।
तर रस्ता क्रॉस करताना टेन्शन नाही. इथं नवीन बिल्डिंग होते सीझन 1. कल्याणची हिस्ट्री कुठल्या पुस्तकामध्ये वगैरे लिहिली असेल तर प्लीज मला सजेस्ट करा, कमेंटमध्ये लिहा कुठलं पुस्तक तुम्ही वाचलं असेल तर. पण मी इंटरनेटवर सर्च मारलं तर फक्त मला नाही का ब्लॉग्स मिळाले, असे पुस्तक वगैरे काय मिळालं नाही. पण कल्याणची हिस्ट्री लिहिली गेली पाहिजे. जर तुम्ही हिस्ट्रीची गोष्ट केली कल्याणची तर तुम्हाला जास्तीत जास्त लोक काय सांगतील, छत्रपती शिवाजी महाराज यांची हिस्ट्री सांगतील, मराठ्यांची हिस्ट्री सांगतील, किंवा ते कल्याणचा सुभेदार त्याची मुलगी ती तुम्हाला माहीत असेल तर ती हिस्ट्री तुम्हाला मिळेल. पण मी भरपूर आधीची बोलतो आहे. असं माझ्या वाचण्यामध्ये आलेलं आहे की नॉर्थ कोकणामध्ये पहिले ज्यूइश लोक पण राहायचे. म्हणजे वसई हा एरिया मला नक्की माहीत नाही, पण ह्या नॉर्थ कोकणामध्ये पहिले ज्यूइश लोक पण राहायचे. पण ती हिस्ट्री कुठं अशी म्हणजे पुस्तकामध्ये लिहिलेली नाही आहे. मी ही हिस्ट्री कुठल्या तरी व्हिडिओमध्ये किंवा कुठेतरी वाचली होती, पण पुस्तकात नव्हती वाचली मी. पण एवढं नक्की की इथे ज्यूइश लोक पहिले राहायचे, बेने इस्रायल लोक. आणि एका रायटरनी जो अलेक्झांड्रियाचा होता, म्हणजे आजचं इजिप्त, त्या रायटरनी त्याबद्दल लिहिलेलं होतं की जेव्हा तो इकडे आला तेव्हा त्याला इथे ज्यूज दिसले होते. तर माझं तेच म्हणण्याचा उद्देश आहे, मला तुम्हाला प्रेरणा द्यायची की बाबा हे खूप हिस्टॉरिकल ठिकाण आहे आणि ह्याची हिस्ट्री सगळ्यांना माहीत पाहिजे. मित्रांनो, इथं हे हॉटेल आहे, हॉटेल गुरुदेव NX. हे बिर्ला कॉलेजच्या रोडलाच आहे. मी इथं इडली सांबार खाल्लं, इतकं जबरदस्त होती ना इडली. इथं टेस्टी जेवण मिळतं का? मी आताच इडली सांबारच खाल्लं फक्त. तर माझ्या मते खूप चांगलं हॉटेल आहे. जर तुम्ही आला तर इथं जेवा नक्की. सर्विस पण चांगली आहे. आणि इकडे बघा कशी डेव्हलपमेंट त्या साईडला झालेली आहे. तुम्ही जर पहिले कधी आला असाल खूप वर्षापूर्वी तर तुम्हाला माहीत असेल इकडे काही नव्हतं. आणि आता किती जबरदस्त पॉश एरिया झाला आहे. आता मुंबईची कमतरता कोणाला भासणार नाही. पहिले लोक मुंबई करायचे. हा लेफ्टवरून जो रोड येतो तो कल्याण स्टेशनवरून येतो. खडकपाड्याच्या चौकामध्ये इकडे रिलायन्स डिजिटल आहे. रिलायन्स डिजिटल आहे. इथं रिक्षा स्टँड आहे. आणि इथं बघा किती डेव्हलपमेंट झालेली आहे या चौकामध्ये. इकडं समोर रॉकमाउंट, फिनिक्स ग्रुप, प्रेस्टॉन अकॅडमी, केवढी मोठी बिल्डिंग झालेली आहे. आणि आपल्याला आता राईटला जायचं आहे. इकडे मी ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी आलो होतो. इथे पुढे मी ड्रायव्हिंग टेस्ट दिली होती माझी 4 व्हीलरची. टेस्ट एवढी कठीण नव्हती ड्रायव्हिंगची, एकदम आरामशीर दिली होती. इथे समोर नाही का आय हॉस्पिटल आहे, प्रिझम आय हॉस्पिटल. आणि खाली डेंटल क्लिनिक आहे इथे समोर. आणि इकडे बघा लेन्स कार्ट वगैरे कसली या साईडला सगळी दुकान आहेत. इकडं शाळा हॉस्पिटल कसलीच कमतरता नाही. एवढा एरिया डेव्हलप झालेला आहे. इकडे फूड टाऊन आहे, दी फूड टाऊन. हे मला गुगल मॅपवर पण दाखवत होतं. हॉटेल आहे दी फूड टाऊन. इथं व्हेज स्ट्रीट. अरे वा, एवढे व्हेज हॉटेल आहेत. त्या दिवशी व्हेज हॉटेल भेटत नव्हतं आणि आज व्हेज हॉटेल आहेत. इकडे बिल्डिंग झाले होते ॲक्च्युली.
इथल्या कम्प्युटरच्या दुकानात मी डिलिव्हरी करायला येतो. हे बघा, इथे मी ड्रायव्हिंग टेस्ट दिली होती. इथून मी कार चालवायला सुरुवात केली. तिथं पुढे गेलो होतो आणि ते पुढं राईट घेतला तर परत इकडून इथपर्यंत चालवली होती. एवढीच ड्रायव्हिंग टेस्ट होती माझी. या एरियाची डेव्हलपमेंट तर बघा, इकडे किती उंच बिल्डिंग झाली आणि इकडं हॉटेल वगैरे खाली एक उंच बिल्डिंग झाली या चौकामध्येच. त्या सर्कलचं नाव दिलेलं नाही आहे, पण इथं सर्कल एक पालखी दाखवलेली वाटतं. हां, पालखी मडके. अच्छा, नर्सरी इथे एक नर्सरी, पूर्ण पॉट्स वगैरे तिथे. आज थोडीशी गरमी आहे. एवढं पण नाही की घामाच्या धारा फुटतील, पण हाय गरमी. बऱ्यापैकी आहे वातावरण. खुशनुमा मौसम बोलू शकतो आपण, तसं वातावरण आहे. यासमोर वेदांत एम्पायर 2 and 3 BHK रेसिडेन्स, 25 years ऑफ एक्सिलन्स. इथं ती बिल्डिंग तयार होते. आणि इकडे काय परत एक हॉटेल आहे का काय, सिझलिंग वरती आहे. बघू आपण पुढे जाऊन. सिझलिंग दरबार, हां, आय थिंक हॉटेल आहे. खूप मोठं हॉटेल आहे, म्हणजे रेस्टॉरंट आहे. द विलेज विंटेज स्काय लाउंज. इकडं पुढे एक गाव पण आहे आणि इकडे या साईडला भरपूर बिल्डिंग्स वगैरे होतात. इथून खाडी जास्त लांब नाही असेल, कदाचित 1-1.5 किलोमीटरवर खाडी आहे इथून. पण असं घाबरण्यासारखं काय नाही, म्हणजे पाण्यापिण्याचा प्रॉब्लेम नाही होत इथे. नाही ते लोकांनी घेतलेच नसते ना, तर तसा काय प्रॉब्लेम नाही इथे. तीच उल्हास नदी, ते उल्हास खाडी होऊन जाते इथे. त्या साईडला वसई, तिकडे त्या दिशेला. तेवढ्या जबरदस्त बिल्डिंग होतात बघा ना, मोठ्या मोठ्या. आणि आपण ज्या रोडवर चाललेलो आहोत त्या रोडचं नाव सिंघल रोड काहीतरी आहे. बघू, विचार तुम्ही कोणाला तरी, मला पण नक्की माहीत नाही. इकडून हा रोड जातो ना, तो आहे कदाचित. ही बस चालली तिकडे त्या रोडवरून. म्हणतो मी ज्या रोडवर गेलो होतो ना, तो चुकीचा रोड होता, सिंघल रोड नाही. ते रिक्षावाले मला बोलले तुम्ही पुढे जा आणि तिथून पुढे राईटला टर्न येतो, तिकडे जा. चुकीचा रोड होता तो. हा तो रोड आहे, सिंघल रोड काहीतरी दिलेलं आहे मॅपवर. पण इकडे जायचं आहे आपल्याला. पुढे मोहन पार्कची बिल्डिंग लागेल आणि इकडं पूर्ण कन्स्ट्रक्शन चालू आहेत ना. काही झालेलं आहे बिल्डिंग, एरिया डेव्हलप झालेलं आहे, पण काही नवीन बिल्डिंग्स पण होतात आहे. आता बघू जाऊन पुढे. इकडं फळं वगैरे मिळतात या साईडला. रोड वगैरे चांगले बनवले आहेत. पण माझा प्रॉब्लेम काय माहिती आहे, सगळीकडे सेम आर्किटेक्चरच दिसतात. म्हणजे तुम्ही एरियामध्ये डिफरन्स नाही बघत तुम्ही काही. कुठेही जा, कुठेही नवीन बिल्डिंग्स होऊ दे, कुठला एरिया डेव्हलप होऊ दे, सेम तसेच रोड, मध्ये सेम पाम ट्रीज. आणि आर्किटेक्चर पण एवढे वेगळे नाही. बिल्डिंगचे कलर पण सेम. तर असं म्हणजे असं वाटायला पाहिजे होतं ना की आपण डोंबिवलीला गेलो तर तिथला एरिया वेगळा वाटायला पाहिजे होता, कल्याणचा एरिया वेगळा वाटायला पाहिजे होता. सगळीकडे वेगवेगळे आर्किटेक्चर असते तर मजा आली असते. पण सगळीकडे सेमच वाटतं. असं काही म्हणजे सांगू शकत नाही की फक्त व्हिडिओ बघून की आपण ह्या एरियामध्ये फिरतो आहे. खूप कठीण.
समोर जी बिल्डिंग आहे ना ती मोहन पार्क, त्या मोहन पार्क बिल्डिंग हेच मी मॅपमध्ये बघितलं आणि ते एक लँडमार्क म्हणून धरला होता. म्हटलं त्या रोडवर आपल्याला जायचं आहे, कारण तिकडं मला डेव्हलपमेंट दिसत होती. तर बघू आता पुढे कसं झालेलं आहे. कल्याणची चांगली गोष्ट काय माहिती आहे का, कल्याणला लोकल भरपूर आहेत. तुम्ही जर CST वरून बघाल ना, कुठल्याही स्टेशनवर उभं राहा ना, तुम्हाला कल्याणला जाणारे लोकल भरपूर मिळतील. कारण की इथं लोकवस्ती खूप वाढलेली आहे, त्यामुळं कल्याणला लोकल सोडावंच लागतील त्यांना. त्यामुळे इथल्या लोकांना प्रॉब्लेम नाही होत. पण हा एरिया स्टेशनपासून खूप लांब आहे, म्हणजे 25-30 रुपये रिक्षाला लागतील तुम्हाला. कमीत कमी 1-2 किलोमीटर लांब आहे. 2 किलोमीटर 2-2.5 करा. पण हे बघा किती आतमध्ये बिल्डिंग्स वगैरे मस्त झालेले आहेत आणि पायवाट पण बनते. एकदम म्हणजे पॉश एरियासारखा वाटतं. पुढे एकदम चांगलं वाटेल. आता तर भरपूर कामं चालले आहेत तिथले. रोडचं काम चालू आहे, परत दुसरे बिल्डिंगचे वगैरे कामं चालले आहेत. इतर म्हणजे गॅस पाईपलाईन असते त्याची कामं चालू आहेत. त्यामुळे थोडंसं खोदून ठेवलेलं आहे त्यांनी, पण मस्त डेव्हलप झालेलं आहे. इकडून हा रोड भिवंडीला पण जात असेल, मला नक्की माहीत नाही, पण कदाचित भिवंडीला जातो. मी भिवंडीला कधी गेलेलोच नाही, एकदा पण नाही. कधी कामच नाही पडलं की तिकडं काय. पण भिवंडी पण डेव्हलप होते हळूहळू. ह्या रोडला भरपूर डेव्हलपमेंट झाले. इथं या चौकापर्यंत मी बघितलं होतं मॅपमध्ये. इथे एक पोलीस चौकी पण आहे. इकडे स्टेशनला जातो रोड हा. आपल्याला ह्या साईडला बघायचं आहे. हे बघा, त्या बिल्डिंगचं आर्किटेक्चर चांगलं आहे. ती सफेद बिल्डिंग दिसते ना, तिचं आर्किटेक्चर चांगलं आहे. कलर पण मस्त आहे, काहीतरी वेगळं वाटतं. गॅलरी वगैरे मस्त दिल्या आहेत त्यांनी, मस्त दिसते पाठीमागून बिल्डिंग. इथं मुंबई विद्यापीठ, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई कल्याण सब सेंटर आहे इथं आतमध्ये. ती बिल्डिंग दिसते ना, ती मुंबई युनिव्हर्सिटीचं आहे बिल्डिंग येते आतमध्ये. इथे टॅटूज आहे, टॅटू बॉडी पिअर्सिंग, जॅक टॅटूज बॉडी पिअर्सिंग. आणि इकडे पण शॉप वगैरे, कॅफे वगैरे झालेले आहेत. आय होप तुम्हाला असे वॉकिंग टूर व्हिडिओ माझे आवडत असतील. इथं समोर पण काहीतरी रेस्टॉरंट आहे. आणि बिल्डिंग बघा, मंगेश ग्रुप गाली. आणि ती मगाशी बिल्डिंग दाखवली ना मी सफेद, त्याच्या खालीच डी-मार्ट आहे. तुम्हाला दाखवतो डी-मार्ट. तिथं समोर डी-मार्ट आहे. आणि त्याच्या पुढं पण बघा बिल्डिंग झालेल्या आहेत, तयार होतात ते. म्हणजे असं वाटतं का तुम्हाला, तुम्ही कल्याणमध्ये एवढं चांगलं डेव्हलप झालेलं आहे. पुढं पण काहीतरी खोदकाम चालू आहे. हा, इथे आगार होता, माननीय बाळासाहेब ठाकरे परिवहन आगार. हा, इथे आगार आहे. बिल्डिंग किती उंच उंच होतात ते, आहे ना. असं वाटतच नाही की तुम्ही कल्याणला उभे आहेत. असं वाटतं की दक्षिण मुंबईला कुठेतरी तुम्ही चालताय, एवढी डेव्हलपमेंट झालेली आहे. पुढे काहीतरी खोदकाम होत आहे. एंजल आहे.
ग्रीक आर्किटेक्चर आहे ॲक्च्युली. पुढे पण एक सर्कल बनवला ना, तिथं ग्रीक आर्किटेक्चरमधला एक पुतळा ठेवलेला दिसतं, म्हणजे जसं पृथ्वी वगैरे पाठीवर घेऊन उभा आहे. हरक्युलिसचा पुतळा वाटतं तो. समोर जे इमारत आहे ना ती नॉक रेस्ट बारची आहे, 88 किचन बार खाली. पण आर्किटेक्चर सेम आहे, ग्रीक आर्किटेक्चर. आणि इकडे पण ग्रीक आर्किटेक्चर. आपल्या इथं एवढं क्रेज काय आहे ग्रीक आर्किटेक्चरचं, क्लासिकल, निओ क्लासिकल, युरोपियन आर्किटेक्चर आहे ते. वरती ती मूर्ती तर सगळीकडे कॉमन असते प्रत्येक बिल्डिंगवर. ते असं लावलं की कूल दिसतं ना एकदम, पण ते युरोपियन आर्किटेक्चर आहे. इथं काय एवढं क्रेज आहे मला कळत नाही. दुसरं काहीतरी आर्किटेक्चर पाहिजे आपल्या इथं. ठीक आहे, दिसतं कूल, पण ते हा जरा डोंगराळ एरिया आहे आणि त्यांनी वरती असं बांधलेले ते बिल्डिंग. ह्या साईडला क्राऊड पण खूप एज्युकेटेड वाटतं. ऑब्वियसली एवढं पॉश एरिया होणार, पॉश सोसायटीज होणार, तर क्राऊड पण एज्युकेटेडच येणार. मोहन अल्तेजा काहीतरी नाव आहे या सोसायटीचं नाव, मोहन अल्तेजा. होती अजून बिल्डिंग तयार, खूप उंच बिल्डिंग होईल, पार्किंग वगैरे सगळं आहे. हे बघा, ह्या झाडांना फुलं आहेत ना, अशी फुलं यायला पाहिजेत. जपानला अशी झाडं आहेत ज्यांना अशी फुलं येतात. खास लोक, पर्यटन वाढते तिथलं, लोक खास ते बघण्यासाठी जातात ही फुलं. जपानची म्हणजे ही ती नाही आहेत, पण तशीच आहेत, मस्त वाटतात गुलाबी फुलं. मी कुठल्या रोडवर आहे, कुठे आलो आहे मला नक्की माहीत नाही, कारण सगळे रोड नवीन आहेत, आत्ता डेव्हलप झाले आहे, त्यामुळे नक्की मला माहीत नाही कुठं आलेलं आहे. पण एरियामध्ये फिरायला मजा येते. या साईडला दुकानं वगैरे झालेली आहेत. अनंत हलवाई माहिती आहे ना, हे दुकान इथे अनंत हलवाईचं. रोडचं नाव नाही माहीत, पण इथे येते कल्याणचं अनंत हलवाई. फेमस होतं, पहिले मी यायचो. कार वॉश पण इथे बाजूलाच. हां, KM अग्रवाल कॉलेज समोर आहे. हे समोर दिसते ना बिल्डिंग, KM अग्रवाल कॉलेज. अग्रवाल कॉलेजच्या रोडवर आहोत आपण. पहिले कसं असायचं माहिती का, दक्षिण मुंबईची लोक, ठाण्यातल्या लोकांचे किंवा कल्याणकडच्या किंवा बदलापूरच्या लोकांची मजाक उडवायचे. म्हणजे त्यांना असं वाटायचं बदलापूर वगैरे कल्याण ते खेडेगाव आहे. आता तसं नाही होणार. आता पुढे काही वर्षांनी आम्ही दक्षिण मुंबईकरांची पण मजाक उडू शकू, एवढा हा एरिया डेव्हलप झालेला आहे. दक्षिण मुंबईकर तर बँड्राला पण गाव बोलतात, विचार करा. ते बघा कोण आहे गाव में. बँड्रा कूल एरिया आहे, पण ते दक्षिण मुंबईला सगळं बिलियनियर वगैरे करोडपती राहतात ना. आता तसं राहिलेलं नाही. आता प्रत्येक एरिया एवढा चांगला जबरदस्त डेव्हलप होतो ना, दक्षिण मुंबईचं क्रेज जरा कमी होईल. दक्षिण मुंबई कसली दक्षिण मुंबई. आता आमच्या कल्याणला येऊन बघा, माझा मित्र खूप खुश होणार आहे. तो कल्याणवर खूप प्रेम करतो, पण तो हा व्हिडिओ बघितल्यानंतर खुश होणार आहे. तुला सांगितलं होतं ना, कल्याण एकच प्लेस, कल्याण जबरदस्त आहे. ॲक्च्युली आता झालेलं आहे, त्यावेळेस नव्हतं. 20-23 वर्षापूर्वी एवढं म्हणजे डेव्हलप नव्हतं. त्यावेळेस मी त्याला चिडत होतो. त्या बदलापूर मी म्हणायचं बदलापूर चांगलं आहे, ते म्हणायचं कल्याण बेस्ट आहे. ठीक आहे यार, कल्याण चांगलं झालं, आता डेव्हलप झालेलं आहे. हे काहीतरी RUTU हाईट्स कल्याण. आम्ही शाळेत असताना कल्याणला नेहमी नाही का पिक्चर बघायला येतो. पहिले इथं सिंगल थिएटर होते, भरपूर सिंगल थिएटर होते. भानुसागर होतं, जोकर आहे का नाही मला माहीत नाही. कृष्णा थिएटर होतं, पण आता ते राहिलेले नाहीत.
तर आम्ही नेहमी नाही का शाळेमधून कधी बंक मारून तिकडं पिक्चर बघायला यायचं. भरपूर आमचा वेळ आम्ही कल्याणमध्येच घालवलेला आहे. खास कर ते भानुसागरमध्ये जे मूवीज आम्ही बघितले होते, जो टाईम एन्जॉय केला होता तो कधीच विसरणार नाही. मित्रांबरोबर मजा यायची त्यावेळेस. आता मल्टिप्लेक्स आले आणि एवढं मूवीज बघायला पण जात नाही, पण तो काळच वेगळा होता 90sचा. तो खूप जबरदस्त काळ होता एकदम. आता एकदम चेंज झाला. आजकाल नाही का भरपूर गोष्टी चेंज झालेल्या आहेत, पहिल्यासारखं राहिलेलं नाही. यूथ पण चेंज झालेली आहे. आमची यूथ वेगळी होती आणि आजची यूथ वेगळी आहे. समोर पण मोहन ग्रुपची बिल्डिंगच आहे. आज हवा मस्त चालली आहे का, गरम होते पण हवा पण भरपूर चालू आहे, मस्त वाटतंय. परत आपण आता सिंघाल रोडवर आलो. इकडं मच्छी मार्केट वाटतं आता बंद झालेलं आहे, पण हा पुढे सिंघाल रोड. परत सिंघाल का काहीतरी प्रोनाऊन्सिएशन मला नक्की माहीत नाही, पण मी मॅपवर वाचलं तर सिंघाल रोड काहीतरी. इकडे ना कर्जत वडापाव, कर्जत स्टेशनचा बोर्ड पण लावलेला आहे, कर्जत वडापाव होता. नर्सरी भरपूर दिसलं इकडे. ह्या साईडला नर्सरी, झाडं पण भरपूर आहेत. इथं काय बोर्डवर लावलं आहे BHK. आता किती BHK दिले नाही, 32 म्हणजे 33 lakhs धरून चला, आणि 2 BHK 46 lakhs. या बिल्डिंग्सच्या बाजूने पाईपलाईन गेली पाण्याची. तेव्हा पाईपलाईन इथं पाईपलाईन आहे. ती पाईपलाईन पहिले पण होती माहीत होतं, पण आता ती इथेच एखादा माहीत नव्हतं की हीच पाईपलाईन. तर बाजूला बिल्डिंग झालं ना, त्यामुळं कळत नाही. उन्हात किती फिरलो बघा, घाम आला आहे पूर्ण, केस ते झाले. आता रॅपअप करायला पाहिजे माझ्यामध्ये. आता रिक्षा बघतो, रिक्षा पकडायला पाहिजे. स्टेशन इथून भरपूर लांब आहे, रिक्षा पकडायला पाहिजे. आता आपण परत खडकपाड्याच्या चौकात आलो. तिथं समोर रिक्षा स्टँड आहे, तिथून रिक्षा पकडणार आता. तर मित्रांनो, मला वाटतं माझा व्हिडिओ इथंच संपवा. भरपूर फिरलो, कल्याण दाखवलं, खडकपाडा पूर्ण एरिया दाखवला, त्याच्या आसपासचा एरिया दाखवला. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका, शेअर करायला पण विसरू नका. मी तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे बोलतो, असेच व्हिडिओ बनवत राहीन. आणि जोपर्यंत पुढचा व्हिडिओ येत नाही तोपर्यंत टाटा, बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.